अंध व्यक्तींनी प्रत्येक क्षेत्रात आपली भरारी मारलेली आहे, दिव्यांग व्यक्तीने भरारी मारलेली आहे। अंध व्यक्तींसाठी क्रीडा संस्थेमध्ये राखीव जागा दिल्या जातात, नोकरीमध्ये पण राखीव जागा दिल्या जातात। आता तर चक्क भारतातली पहिली दृष्टीहीन न्यायाधीशाच्या पदावर बसलेली आहे। न्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती आणि तिला दृष्टी दिली होती। अजूनही सुप्रीम कोर्टात डोळ्यावरची पट्टी काढलेली न्यायदेवतेची मूर्ती आहे, पण ती पट्टी काढल्यानंतर दृष्टीहीन न्यायाधीश आता आपल्या न्यायपीठावर बसणार आहे, ती न्याय देणार आहे। केरळमध्ये हा प्रकार झालेला आहे। केरळ राज्याने सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन या पदासाठी भरती केली होती। या भरतीमध्ये ही जी महिला न्यायाधीश आहे तिचं नाव आहे नॅथन सी। ही टॉपमध्ये आली। इतर सर्व 350 पदासाठी भरती होती। हजाराच्या वर लोकांनी त्या भरतीमध्ये सहभाग घेतला होता आणि टॉपमध्ये कोण आली? दृष्टीहीन महिला टॉपमध्ये आल्यामुळे तिला पद देणे भाग होतं। ती पूर्वी वकील होती। 2022 पासून ती न्यायालयात काम करत होती आणि ती अनेकांना मदत करत होती। जेव्हा ही न्यायाधीशाची परीक्षा सुरू झाली तेव्हा तिने खूप अभ्यास केला। तिने ते सगळ्या लिपी पण शिकून घेतल्या, काही गरज नाही दृष्टीहीन। पण विशेष म्हणजे ही टॉपमध्ये आलेली आहे आणि तिला आता सिनियर जज सिव्हिल डिव्हिजन कन्नूरला अपॉइंटमेंट झालेली आहे। हे सगळं टेक्नॉलॉजीचा प्रकार आहे। तिने जी नवीन टेक्नॉलॉजी होती ती आत्मसात केली आणि ती आज सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेली आहे। आता जे कोणी दृष्टीहीन असतील भारतामध्ये त्यांनी मागे राहता कामा नये। न्यायदेवता आंधळी आहे असं आपण म्हणत होतो, आता न्यायदेवता साक्षात आंधळी असणार आहे। पण आता आंधळीने म्हणतात ती दृष्टीहीन असणार आहे आणि ती आता न्याय देणार आहे। बघूया आता कसा न्याय मिळतो आपल्याला। धन्यवाद। केरळची थान्या नाथन सी ही भारताची पहिली ब्लाइंड महिला न्यायाधीश बनणार आहे। थान्या फक्त 24 वर्षांची, तिला काहीच दिसत नाही, ती 100% ब्लाइंड आहे। ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडिंग सारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तिने अभ्यास केला। जिथे सामान्य माणसाला कायद्याची पुस्तकं वाचताना घाम फुटतो तिथे थान्याने कुन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये प्रथम क्रमांक पटकावला। सिव्हिल जजच्या परीक्षेमध्ये तिने बेंचमार्क डिसॅबिलिटी या श्रेणीमधून फॉर्म भरला आणि संपूर्ण देशामध्ये तिने बाजी मारली। कॉलेजमध्ये अभ्यास करताना सुद्धा ब्रेल लिपीमध्येच ती नोट्स बनवायची। कॉन्फिडन्सने सांगितलं होतं की टेक्नॉलॉजीच्या जोरावर मी प्रत्येक आव्हानावर मात करेन। सुप्रीम कोर्टाच्या त्या ऐतिहासिक निर्णयामुळे आज थान्यासारख्या जिद्दी मुलीसाठी न्याय व्यवस्थेची दारं उघडली गेली। DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने असा युक्तिवाद मांडला की एखाद्या व्यक्तीला 50% पेक्षा जास्त अंधत्व असलं तरी ती जर व्यक्ती स्वतःची कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम असेल तर तिला जज होण्यापासून कोणीही रोखता येऊ शकत नाही। थान्या नाथनीने सिव्हिल जजच्या परीक्षेमध्ये 100% अंधत्व असूनही अर्ज केला